हॅलो गाईज, कसं आहे आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा. तर आता आम्ही आलो आहोत फटाक्यांच्या दुकानावर. आज विसर्जन आहे आपल्या गणपती बाप्पांचं, तर फटाके घ्यायला आलो आहे. तर चला, तुम्ही पाहू शकता इथे फटाक्यांचं दुकान आहे, दाखवतो तुम्हाला मी. आता आम्ही आलेलो आहोत नावड्याला, तर चला गाईज जाऊया आता आतमध्ये. तर तुम्ही पाहू शकता आता आम्ही फटाके घ्यायला आलेलो आहोत. तर भेटू आता पुढे, बघूया कुठले फटाके घेतो. तर काय आता आपण फटाके घेतले आहेत, तर आता आपण चाललो आहे घरी. तर चला जाऊया घरी. सो गाईज आता आम्ही आलो आहोत, आता जस्ट बिल्डिंगमध्ये पोचलो. तर हे बघा फटाके आणलेले आहेत गाईज. सो गाईज आता आम्ही पोचलो आहोत बिल्डिंगमध्ये, फटाके घेऊन झाले आहेत. तर फटाके तुम्ही पाहू शकता, फटाके घेतलेत आपण. तर गाईज आता भेटूया थोड्याच वेळात. मित्रांनो, आता गणपती बाप्पांची आरती झाली, आम्ही आरती केली. आता गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. तर तुम्ही बघू शकता सगळी तयारी झालेली आहे. उसको प्रसाद नहीं मिलेगा आहे आणि आता बँड पण मागवला आहे आम्ही. जो लाइन तोड़ेगा उसको भी नहीं आता मिलेगा. आपण गणपती बाप्पांच्या विसर्जनला जाणार आहोत. तर चला जाऊया. जय श्रीराम. विसर्जित केला, टेम्पोमध्ये बसवलं आहे. तर आता आपण जाणार आहोत विसर्जनसाठी गणपती बाप्पांच्या. तर आता फटाके फोडत आहेत, बघू शकता.
आता दादाने गणपती बाप्पांना बेल पकडला आहे, पाहू शकता. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका, तू राजा विनायका, राजा विनायका. कसं काय मंडळी, आशा करतो 2024चा हा गणेशोत्सव सण तुमचा खूप हर्ष व उल्हासाने गेला असेल. पण हे बाप्पासोबतचे मोजके दिवस कसे निघून गेले काही समजलेच नाही. बाप्पांच्या आगमनापासून आपण खूप मजा केली, जसे की बाप्पांची आरती आणि आरतीत ते जोराजोराने जयदेव जयदेव बोलणे आणि नंतर बाप्पांना त्यांचे आवडते मोदक अर्पण करणे, उकडीचे मोदक, आणि नंतर आपणही खाणे. मग काय मागितलं तुम्ही सर्वांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांकडे? असो, राहू द्या सिक्रेट, तुम्ही नको सांगा. आशा करतो की तुम्ही सर्वांनी बाप्पांकडे ज्या काही मनोकामना मागितल्या असतील ते नक्कीच पूर्ण होतील. चला तर मग, तुम्हा सर्वांचं प्रेम आपल्या यूट्यूब चॅनलवर सदैव असंच राहू द्या. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला